श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 5 डिसेंबर पासून चमकणार या 4 राशींचे भाग्य. शनी शुक्र देणार नुसता पैसाच पैसा. पंचांगानुसार 5 डिसेंबर रोजी शुक्र आणि शनी संध्याकाळी 7:07 45 डिग्रीवर असतील, ज्यामुळे अर्धकेंद्र योग निर्माण होईल. हा योग खूप शुभ मानला जातो. यामुळे काही राशींना चांगला फायदा होईल. ग्रहण नक्षत्राच्या स्थितीनुसार डिसेंबर हा वर्षातील शेवटचा महिना मानला जातो. या महिन्यात शुक्र, सूर्य आणि मंगळासह अनेक ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार शुक्र 3 डिसेंबर रोजी मकर राशीत संक्रमण करेल, तर मंगळ कर्क राशीत वक्री गती सुरू करेल. यानंतर 15 डिसेंबरला सूर्य धनु राशीमध्ये प्रवेश करेल. डिसेंबरमधील ग्रहांचे संक्रमण काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरेल. डिसेंबरमध्ये ग्रहांच्या स्थितीत झालेला बदल अनेक राशींसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. जाणून घ्या डिसेंबर महिन्याच्या लकी राशी कोणत्या आहेत. त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तर पहिली भाग्यवान राशी आहे मित्रांनो, मेष राशी. मेष राशीत शुक्र 10व्या घरात तर शनी 11व्या घरात असेल. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात हवे तसे यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. समाजात मान सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर हा खूप शुभ आणि फलदायी ठरणार आहे. ग्रह नक्षत्रांच्या राशी परिवर्तनाचा मेष राशीला लाभ होणार आहे. या काळात अडथळ्यांमुळे अडकलेली तुमची कामे पूर्ण होतील. जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होईल. प्रेम जीवनातील दुरावा संपेल. कौटुंबिक जीवनात सुखसमृद्धी नांदेल. मेष राशीच्या जातकांना रविवार 3 डिसेंबर रोजी नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. प्रेम जीवनातील समस्या कमी होऊ शकतात. धार्मिक कार्यात रुची राहील. तुमच्या बोलण्याने एखाद्याला प्रभावित करू शकता. पती पत्नी रोमॅन्टिक सहलीला जाऊ शकतात. दुसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो, सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी
ग्रह नक्षत्रांचा बदल लाभदायक ठरेल. या राशीच्या लोकांना डिसेंबर महिना फायदेशीर ठरणार आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. मान सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. व्यापाऱ्यांसाठी लाभदायक काळ निर्माण होईल. कौटुंबिक जीवन आनंदात व्यतीत होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. डिसेंबर महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी अधिक शुभ राहील. सिंह राशीच्या जातकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. हे लोक या दिवशी घर किंवा दुकानासारखी कोणतीही नवीन मालमत्ता खरेदी करू शकतात. कर्जाचे पैसे मिळाल्याने बराच दिलासा मिळेल. नोकरीत अधिकारी त्यांच्या कामावर खूप खुश असतील. यावेळी तुमची बढती होण्याची शक्यता आहे. यानंतरची भाग्यवान राशी आहे मित्रांनो, कन्या राशी. अर्धकेंद्र योग कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. वैवाहिक जीवन सुखमय होईल. प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबतचे दूरचे प्रवास घडतील. आरोग्य चांगले राहील. गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल. या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना अत्यंत शुभ असणार आहे. ग्रह नक्षत्राचा शुभ परिणाम राहील. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही कोणतेही काम कराल त्यात तुम्हाला यश आणि नफा दिसेल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगतीची दाट शक्यता आहे. रखडलेल्या कामांमध्ये यश मिळेल. कामे झटपट पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी आणि व्यावसायिकांसाठी चांगला काळ राहील. कन्या राशीचे जातक ज्या सहलीची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते त्या त्यांच्या इच्छित सहलीला रविवार 3 डिसेंबर रोजी ते जाऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना मोठे पद मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठीही दिवस चांगला आहे. तब्येत सुधारेल. यानंतरची भाग्यवान राशी आहे मित्रांनो, मीन राशी. मीन राशीच्या जातकांवर शनी शुक्र ग्रहाची विशेष कृपा होईल. या काळात तुम्हाला कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ उत्तम आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवा. या राशीसाठी डिसेंबर महिना चांगला राहील. वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळू शकतो. अडथळे दूर होतील. आकस्मिक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिना सौभाग्य घेऊन येईल. व्यवसायात फायदा होईल. प्रभावशाली व्यक्तींची भेट होईल. नोकरी व्यवसायात प्रगतीचे योग येतील. सुखी वैवाहिक जीवनासाठी तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिक राहा. मीन राशीच्या जातकांच्या बरेच दिवसांपासून रखडलेल्या कामांना गती मिळेल. चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमजीवनाशी संबंधित गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला अनुभवी लोकांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे आर्थिक फायदाही होईल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसा.